दिल्लीने कसा सर्व राजकीय पक्षावर विजय मिळवला, कसा भ्रष्टाचारावर विजय मिळवला, कसा एक खराटा मारला राजकीय लोकांच्या गैरकारभारावर, याचं ज्वलंत उदाहरण आपण सगळ्यांनी पाहिलंच। त्याच प्रकारे आता ही जी प्रेस नोट मी घेतोय ती फक्त आम्हीसुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये इलेक्शनमध्ये प्रत्येक इलेक्शनमध्ये भाग घेणार आहोत। आमचा पक्ष मोठा करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व ते प्रयत्न करणार आहोत। तालुक्यावाईज आम्ही संयोजक पदापासून ते सर्व जी काही पदं असतात त्या पदापर्यंत आम्ही लोकांना नेणार आहोत। प्रत्येक तालुक्याची संघटना बांधणार आहोत की जे ग्रामपंचायतीपासून ते नगरपालिका, आमदारपद, खासदारपद या सर्व इलेक्शनला उभे राहण्याचे सक्षम कार्यकर्ते निर्माण करून त्यातील इच्छुक लोकांचे आम्ही लोकांना उभे करणार आहोत। आम्हीसुद्धा लढाई करणार आहोत। सर्व आपल्या सामान्य जनतेला कुठेतरी आशा वाटत असल्यामुळे ही कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे असं दिल्लीपासून गल्लीपर्यंत इच्छा व्यक्त केली गेलेली आहे। त्या इच्छेला अनुसरूनच आम्ही पुढे जाणार आहोत। आता आमचं कार्य काय राहणार आहे तर पहिल्यांदा आम्ही तालुकावाईज सर्व ज्यांची इच्छुक आहेत ते जे हजारो फोन आले, मंडळांचे काय फोन आले, काही डॉक्टर लोकांचे आले, काही वकिलांचे फोन आले, ह्या सर्व लोकांना कॉन्टॅक्ट करून आम्ही यांना सभासद नोंदणी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करणार आहे। सभासद नोंदणी करून आम्ही याच्यातून जे या पक्षाच्या विचाराधीन आहेत, विचाराला संमती दर्शवतात अशा लोकांची संघटना मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये स्थापन करून प्रचार यंत्रणा करणार आहे। दुसरी गोष्ट जे आत्ता आपण मी सांगितलं की प्रचार यंत्रणा उभी करून पुढं आम्ही जाणार आहे, तर आम्हाला फार कमी वेळ आहे। तर कमी वेळामध्ये सर्व प्रकारची कामं करताना अडचणी येतील, परंतु आमच्यामध्ये इच्छाशक्ती इतकी आहे की आम आदमी हे झोपडपट्टीपासून ते अगदी मोठ्या राजवाड्यापर्यंत हे आम्ही लोकांना आव्हान करतो आहे की याच्यात सामील व्हावं। तरुणींनी सर्व त्या लोकांनी यात सामील व्हावं, म्हणजे आपल्याला ही संघटना, चांगल्या विचाराची संघटना, चांगल्या विचाराचा पक्ष हा पुढं नेता येईल। यासाठी आपण सक्षम होऊ या दृष्टिकोनातून आव्हान करण्यासाठी आहे। आम्ही पुढचे काय करणार आहे हे पक्ष याची दिशा देण्यासाठी आपण ही प्रेस घेतलेली आहे। तर पहिली आता इलेक्शन येते म्हणजे खासदार पदाची, तर खासदार पदासाठी आम्ही या आम आदमी पार्टीतर्फे उमेदवार देणार आहोत हे निश्चित केलेलं आहे। तो कुठल्या प्रकारचा असेल, कोण असेल, काय असेल याची कारवाई ह्या महिन्याभरात पूर्णतेला येईल। किती इच्छुक आहेत, किती जणांना कुणाच्या काय कॅटेगरीमध्ये केली जातील हे मुंबईचे आमचे वरचे संयोजक, वरचे अधिकारी हे सर्व विचार करून ते करतील। त्यामुळं हा प्रश्न सतत राहणार की कोण उभं राहणार आहे, काय करणार आहे, काय त्याच्यानंतर येईल आमदारकीची, त्यासंबंधी बी असंच राहील। त्यामुळं हे दोन पदं आत्ता इलेक्शनच्या तोंडासमोर आलेली आहेत, त्याला आम्ही उभे करणार आहोत हे निश्चित केलेलं आहे। हे आम्हाला आवर्जून सांगण्यासाठी आपल्याला बोलवलं आहे। बाकी प्रेस तुम्हाला नोट दिलेलीच आहे, याच्यामध्ये आम्ही आनंद बी व्यक्त केलेला आहे। कशासाठी ह्या पक्षाच्या मागे राहावा सगळ्यांनी हे सुद्धा म्हणलेलं आहे। कारण आता बस झालं हे सर्व गैरप्रकारचं राजकारण, सत्तेसाठीचं, पैशासाठीचं, टोळकी जमा करून गैरप्रकार करण्याचं हे सामान्य लोकांपर्यंत गेलेलं आहे आणि सामान्य लोकांनीच हा पक्ष उभा केलेला आहे। तर ह्या सर्वांनी आपली स्वाभिमान राखण्यासाठी, आपल्या देशाचा विचार करण्यासाठी याच्यात सगळ्यांनी सहकार्य करावं, सगळ्यांनी याच्यात सामील व्हावं हे विनंती करण्यासाठीच आम्ही प्रेस नोट दिलेली आहे। त्यांचे आव्हानं आहेत का नाही, नेहमी ते असेच आव्हानं देतात वगैरे वगैरे। आता आम्हाला मोठा विचार करायचा आहे, त्यांना साताऱ्याचा नीट धड विचार करता येत नाही,
ते विचार मोठा करू शकत नाहीत। आम्ही जिल्ह्याचे संयोजक आहोत, आम्ही जिल्ह्याबद्दल बोलतोय, त्यांच्याबद्दल वेळ आली की बोलू। आत्ता त्यांनी राजीनामा द्यावा, उतरावं, त्यांना झोपडपट्टीला माणूस उभा करून त्यांना आम्ही पाडून दाखवू, हे आमचं आव्हान आहे त्यांना। पण आम्ही त्यांच्याबद्दल आत्ता बोलायला इच्छुक जास्त नाही, त्यांचे कर्तृत्व दाखवायला आत्ता इच्छुक नाही। आम्हाला आम आदमीचे कामं करायचे आहेत, आम्हाला तळागाळाला जायचं आहे, आम आदमी वर न्यायचे आम्हाला, हे आमचं काम आहे। ज्या त्यावेळेला जे ते प्रश्न आम्ही उपस्थित जे होतील त्याप्रमाणे आम्ही त्याची उत्तर देऊ।